महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सुद्धा प्रचारात सक्रिय आहात, कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो असं वाटतं? नाही, मला तरी काही विरोधी पक्ष या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आहे असं वाटतच नाही. वाटते कालच बाळासाहेब थोरात एकच सभा झालेली दिसली मला. तर जवळजवळ आमच्या 40 कोपरा सभा झाल्या. उत्तम प्रतिसाद आहे, प्रचंड लोकांची साथ आहे आणि हे लोकांच्यामध्ये आम्ही ठसवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे की आमची सत्ता आल्यानंतर युतीची आम्ही निधी आणू शकतो आणि कोल्हापूर शहराचा वाढता जो आता विकास म्हणजे वाढता पसार आहे तो विकास करण्याची शक्ती, हिंमत, ताकद ही युतीमध्ये आहे. आता काँग्रेसकडनं राज्यात सत्ता आहे ना केंद्रात सत्ता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा एकही युतीचा आमदार नाही आणि त्यांच्या कशाही प्रकारे काम होणार नाही हे लोकांच्यामध्ये टोचण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो असं आमचं मत आहे. असं असलं तरी तुमचे मित्र मात्र म्हणतात की कुस्तीच्या आखाड्यात उतरताना आम्ही कुस्तीचा आखाडा या ठिकाणी जिंकण्यासाठीच उतरलेला होता, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे. नाही, आता हे बघा विधानसभेसुद्धा त्या पद्धतीने उतरले होते ना. सगळ्याच निवडणुका ह्या कुस्त्यात असतात. आमचं जे मत आहे तुम्ही आम्हाला जे विचारलं तर प्रत्येक माणूस हा आपण विजयी होणारच, आपण जिंकणारच अशा त्यांना वक्तव्य करावी लागतात. आजच ते म्हणाले की नाही आम्ही पराभूत होणार, म्हटलं मतं कोण आणणार लोक. पण तुम्ही म्हणताय की बाहेरच्या एकाही नेत्याचा विरोधकांकडून प्रचार सभा झाली नाही, मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की इथल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांना आत्मविश्वास नाही म्हणून बाहेरचे नेते त्यांच्याकडे येतात प्रचाराला. नाही, बाहेरचे कुठे आम्ही आणले. आता ज्यांनी पक्षी नेते आहेत ते सगळ्या त्या आता अजितदादा कुठं आले गेलं. मी एक आहे ना एकटाच समर्थ. आता एकनाथ शिंदे साहेब 30 जागा आहेत त्यांच्या, ते काल येऊन गेले. उद्या मुख्यमंत्री महोदय त्यांच्या 36 जागा आहेत. त्यामुळं ते आपण प्रत्येकाचा दौरा होणारच. जागा कमी असल्यामुळं दादा आले नाहीत असं आहे का? नाही, दादा आहेत ना म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि फार बाकीचं राज्य. मी सांगितलं की बाबा कोल्हापूर मी स्वतः बघतो, हाताळतो. मुंबईत आज ठाकरे बंधूंची एकत्रित सभा होते. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेवर ते एकत्र सभा घेत आहेत, कसं बघताय? हे बघा, याबद्दल मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या आपल्या मनोगतामध्ये त्यांच्याबद्दलच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं प्रत्येक प्रश्नाला तुळीस तोड उत्तर देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वादाला प्रतिवाद केलेला आहे. त्यामुळं आता त्या सभेकडं आपण कसं बघतोय यापेक्षा मी ज्या भावना व्यक्त केल्या की मुंबईच्या नागरिकांची सुद्धा हीच इच्छा असणार की बाबा एकदा यांना देऊ आपण. अनेक वर्षे आपण त्यांना संधी दिलेली होती, पण आता मुंबईचा जो विकास होतो आहे, कोस्टल रोड झाला, अटल सेतू रोड झाला, मेट्रो झाल्या, इतका मोठा प्रचंड विकास होतो आहे. नंतर गरिबांच्या योजना कल्याणकारी राबवल्या गेल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास मला वाटते की मुंबईमध्ये सुद्धा फार प्रचंड बहुमतानं युतीचं तिथं पॅनेल आमचं विजयी होईल. साहेब, पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतो. आरोप करताना थेट दादांवर महेश लांडगे असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, अगदी खालच्या पातळीवर एकेरी पातळीवर या ठिकाणी टीका केली जाते. कसं बघता मित्र? नाही, वास्तविकने आमचं आचारसंहिता अशी ठरलेली होती की जिथं युती होणार नाही आणि मैत्रीपूर्ण लढती होती तिथं एकमेकावर टीका करायच्या नाहीत. परंतु आता पुण्यामध्ये दुर्दैवाने हे घडते. मला वाटते जे ज्येष्ठ नेते असतील त्यांना आवडतील. जिल्हा परिषद निवडणूक आता होऊ घातलेल्या आहेत, कधीही आचारसंहिता घोषित होऊ शकते. कशा प्रकारची तयारी आहे? मित्रपक्षांना सामावून घेऊन या ठिकाणची निवडणूक तुम्ही लढवणार आहात का वेगळी भूमिका असणार? नाही, आता महानगरपालिकेमध्ये 4 प्रभागाचा एक प्रभाग झाल्यामुळं मला वाटते या तिन्ही पक्षांना आणि राज्यभरामध्ये अनेक पक्षांना आपापले उमेदवार करताना फार मोठी कसरत करावी लागली. तो जिल्हा परिषद हा एकच जिल्हा परिषदेचा भाग असतो, मतदारसंघ असतो. त्यामुळं काही ठिकाणी युती होतील, काही ठिकाणी युती होणार नाही. परंतु युती झाली किंवा नाही झाली तर ज्यावेळी निवडणूक निकाल होईल त्यावेळी युतीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. नाही, पण राष्ट्रवादीची भूमिका छोटा भाऊ म्हणून असणार आहे, खारीचा वाटा असणार आहे की जिल्हा परिषद? नाही, या जिल्हा परिषदेमध्ये 1 नंबरचा भाऊ, जिल्हा परिषदेमध्ये 1 नंबरचा भाऊ आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होणार.
काँग्रेसनं राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते निवडणुकीनंतर जमा करायचे असं. नाही आता हे बघा, वास्तविक असत्या लाडक्या बहिणींच्या आडवं येण्याची काही आवश्यकता नाही. ही ऑनगोईंग योजना आहे, ही वर्षभरापासून चालू आहे, ही काही नवीन योजना नाही. नवीन योजना असती तर आचारसंहिता भंग म्हणून त्यांना तक्रार करता आली असती. ही ऑनगोईंग योजना असल्यामुळं अशा प्रकारचं काही तक्रार करायची काही आवश्यकता नव्हती. आणि निवडणूक आयोग तर अजिबातच ऐकणार नाही, कारण ते काही नियमातच नाही ना. ही नवीन योजना कुठं आहे? ही ऑनगोईंग योजना आहे. उद्या म्हणाल तुम्ही धान्य देऊ नका, उद्या म्हणाल त्यांना खायला घालू नका, असं कसं होईल? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.